रुपाली चाकणकर आणि भोंदूबाबा अशोक खरातबद्दल सुषमा अंधारे यांनी अतिशय धक्कादायक पुरावे दिलेत. काल एक धक्कादायक प्रकार उघड झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली. अशोक थोरात उर्फ कॅप्टन या भोंदूबाबाबरोबर रुपाली चाकणकर यांचे कनेक्शन आहे. या भोंदूबाबाने अनेक महिलांवरती अत्याचार केलेत आणि त्या संबंधात तब्बल 58 व्हिडिओ सापडलेत. पण यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूबाबाच्या संपर्कामध्ये मोठे राजकीय नेते, काही अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर असे लोक होते. लोकांचं भविष्य सांगतो, तंत्रमंत्र करायचा आणि लोकांना वेड्यात काढायचा. असाच प्रकार करून अनेक महिलांचा फायदाही घेतला. गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर अत्याचारही केले. आणि त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे रुपाली चाकणकर या महिला आयोगाचे अध्यक्ष यांनी अशोक थोरात या भोंदूबाबाला 1 वर्ष अगोदर वाचवलं देखील होतं. 1 वर्ष अगोदर या भोंदूबाबाचं एका पत्रकाराने भांडाफोड केलं होतं, पण रुपाली चाकणकरने त्या पत्रकाराला फोन करून धमकी देऊन ते प्रकरण दाबलं. पण आता या अशोक खरातचे धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात आणि त्यापेक्षाही आणखीन धक्कादायक खुलासे म्हणजे सुषमा अंधारे यांनी केले. नेमकं त्या काय म्हणाल्या, चला सविस्तर पाहू. चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे, आता हे अनामिका कापणे हे काय प्रकरण आहे हे मला माहीत नव्हतं. मी त्याची जरा माहिती काढायचा प्रयत्न केला तेव्हा मला त्याची जी माहिती मिळाली ती फार धक्कादायक आहे. मी त्याची कॉपी काढून आणली आहे. अनामिका कापतात, कशासाठी कापतात बघा. ते तंत्रमंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्रग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वहनाचे मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषित केली जाऊ शकते. कशी तर परत तंत्रमंत्र विद्येच्या लोकांनी सांगितलंय की हे बोट सूर्य म्हणजे यश आणि शुक्र म्हणजे आकर्षण यांच्याशी जोडलेले आहे, ज्यामुळे मंत्रोच्चाराद्वारे एखाद्याला आकर्षित करणे आणि यश प्राप्त करणे असा या तंत्रमंत्र विद्येचा अर्थ आहे. त्यांनी सांगितलं की ताई हे विशिष्ट वेळेला करतात. कधी करतात? हे सोमवती अमावस्येला करतात. हे सोमवती, आम्हाला इतकं काही त्याच्यातलं नॉलेज माहीत नव्हतं. आणि मग एक फोटो एका माऊलीने पाठवला, याचा स्क्रीनशॉट बघा, याच्यात तारीख आहे खाली 12 सप्टेंबर 2024. फोटो जर नीट, मी आपल्या सगळ्यांना याची सॉफ्ट कॉपी देईल. इथे एक मोठं बँडेज दिसतंय. चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे. मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा. 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या तारखा आहेत. हे बघा, इथे सुद्धा बँडेज आहे. हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे, हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे. मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे. आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्या होती. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात. आणि ही जखम किती दिवस होती, म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा. याच्यात तारखा आहेत, कारण हे स्क्रीनशॉट सकट आहे. याच्यातल्या जर तारखा बघितल्या तर साधारणतः 20 डिसेंबरचा पुन्हा फोटो आहे. मग जखम छोटी छोटी झाली. हे बघा, इथे बँडेज आहे, याच्या मी सॉफ्ट कॉपी देईन आपल्याला. त्याच्यानंतर 28 डिसेंबरला जखम अजून छोटी झाली. सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत ही चाकणकरांच्या हाताला जखम होती. अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती, पण त्याचे फोटो अजून आले नाहीत. तेही फोटो मी काढेन. हे गंभीर आहे. अशा पद्धतीने महिला आयोगाच्या अध्यक्षा जर तंत्रमंत्र विद्यांमध्ये असतील आणि पीडित सांगते की हे आमच्या समोर घडलेलं आहे, हे आमच्या समोर झालेलं आहे. आता जर असं सगळं असेल, हे चित्र, हे फोटो खूप आहेत. हे बँडेज क्लिअर कट दिसतात. असंख्य फोटो आहेत, त्याच काळातले आहेत सगळे. याच्या तारखा जाणीवपूर्वक स्क्रीनशॉट का दिलेले आहेत, कारण याच्या तारखा आहेत खाली. आता हे सगळं जर बघितलं
इथे पण एक फोटो आहे, इथे सुद्धा बँडेज आहे. आता आमचं असं म्हणणं आहे की ज्याला प्राईम फेजमध्ये क्रिमिनल कॉन्स्परन्सीचा भाग म्हटलं जातं, एखादा गुन्हा करताना त्याच्यातला सक्रिय सहभाग. चाकणकर बाई यांना सगळ्या गुन्ह्यांची माहिती होती, हे खबरदार पुढारीच्या वृत्तसंपादकाने स्पष्ट केलं. चाकणकर बाईंनी सुमोटो दाखल करण्याचे आदेश दिले होते. चाकणकर बाईंनी अगदी खरातांचा जो पीए ज्याने त्या बाईंना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला होता, त्याच्याही संबंधाने स्वतःचा सक्रिय सहभाग नोंदवला होता. 1 वर्षापासून हे सगळं चाललं होतं. पोलिसांनी 10 दिवसाचा सर्व्हेलियन्स लावला होता. आता जर एवढा सगळा सक्रिय सहभाग जर चाकणकरांचा तिथे दिसत असेल, तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे. पहिली. दुसरी मागणी काय आहे आमची? चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून, ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे. तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. कारण प्रश्न अनेक महिलांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने जर तंत्रमंत्र विद्येमध्ये जर स्वतः चाकणकर गुंतलेले आहेत असं पीडित सांगत असतील आणि त्याचे असे धक्कादायक फोटो जर येत असतील, तर चाकणकरांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. पण चाकणकरांना अटक करताना आणि नार्को टेस्ट होताना चाकणकर ज्या पदावर आहेत त्या पदाच्या गौरव गरिमेचा विचार करता त्या पदावरून त्यांना आधी बाजूला करावं लागेल. आणि त्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद फक्त हेच स्पष्ट करण्यासाठी की रुपाली चाकणकर फरार होण्याच्या आधी रुपाली चाकणकर कारण त्या अनेक पद्धतीने त्यांचं पॉलिटिकल प्रेशर वापरू शकतात. हे कॅप्टन खरात प्रकरणात मागच्या वर्षभरात अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. मागच्या वर्षभरात अनेक वेळा अनेक लोकांना त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या पदाचा दुरुपयोग करत तिथे दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. चाकणकर आणि खरात यांचे CDR सुद्धा तपासले जावेत. कारण काही पीडित असं म्हणतात की रात्री 2-2 वाजता चाकणकर आम्हाला फोन करून धमक्या देत होत्या. काही पीडितांचं असं म्हणणं आहे की चाकणकर आमच्यावर प्रचंड दबाव आणत होत्या. त्यामुळे चाकणकरांचे CDR तपासणं अत्यंत गरजेचं आहे की चाकणकर आणि कॅप्टन खरात यांचं कोणत्या वेळी किती वेळा बोलणं झालं. ते CDR यासाठी सुद्धा गरजेचे आहेत की चाकणकर यांनी खरातांना वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारी किंवा काही नेते मंडळी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला का? खरातने काही लोकांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे का? खरातने काही लोकांना मदत मागितलेली आहे का? या सगळ्याच गोष्टी. अजून महत्त्वाची गोष्ट, मला याची कल्पना आहे की पोलीस यामध्ये कुणालाही, म्हणजे आम्हाला आता अशी आशा वाटते की पोलीस यात कुणालाही सोडणार नाहीत. पण पोलिसांनी इतकीच अजून एक महत्त्वाची जबाबदारी येते, ती आर्थिक गुन्हे शाखेची. ईडी एरवी इकडे तिकडे फार छापेमारी करत असते, पण ईडीने आता कॅप्टन खरात आणि रुपाली चाकणकर या दोघांच्याही संपत्तीचे स्रोत तपासले पाहिजेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून असा किती मानधन असतं आणि त्यामध्ये किती प्रॉपर्टी घेता येते आणि ही प्रॉपर्टी कशी जमा झाली, या प्रॉपर्टीचे सुद्धा सगळे स्रोत आता तपासले गेले पाहिजेत. त्यामुळे नार्को टेस्ट, अटक, संपत्तीचे स्रोत तपासणं आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून कॅप्टन खरातच्या संपत्ती जी फक्त पाथर्डी आणि अहिल्यानगरमध्येच नाही तर त्याची प्रॉपर्टी ही देश विदेशात सुद्धा असल्याचे कळते. या सगळ्या देश विदेशातल्या सगळ्या प्रॉपर्टीज या सगळ्यांवर तात्काळ आणली पाहिजे. यासाठी म्हणून आम्हाला आपल्या सगळ्यांच्या सोबत बोलणं गरजेचं वाटलं. याच्यातले काही जे संपत्तीचे तपशील आहेत ते तपशील अजून माझ्यापर्यंत आज पोचलेले नाहीत, त्यामुळे ते तपशील मी आज आपल्याला सांगू शकत नाही. पण 2 दिवसांनी मी ते सगळेच्या सगळे संपत्तीचे तपशील सुद्धा आपल्यासमोर घेऊन येईल. मात्र
आत्ता आमची तातडीची मागणी असेल की रुपाली चाकणकरांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घ्यावे। ज्या पद्धतीने जगामध्ये एप्स्टीन फाईल गाजत आहे, महाराष्ट्रात कॅप्टन फाईल सुरू झालेली आहे। या कॅप्टन फाईलचे रोज नवनवे खुलासे पुढे येत आहेत। अर्थातच अनेक सेलिब्रिटी, अधिकारी, मंत्री, बड्या राजकीय हस्ती या सगळ्यांची नावे सुद्धा आणि फोटोज पुढे येत आहेत। आम्ही विरोधी बाकावर काम करतो तरी सुद्धा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे अभिनंदन केले पाहिजे की एक चांगली कारवाई त्यांनी केली। त्यामुळे गृहमंत्र्यांचे अभिनंदन करत असतानाच गृहमंत्र्यांकडून आता काही अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत। अपेक्षा काय आहे की या सगळ्यांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा गेल्या 3 दिवसांपासून सगळीकडे सुरू आहे। यावर स्पष्टीकरण देताना त्या असं म्हणाल्या की माझा व्यक्तिगत काहीही संबंध नाही, माझा फक्त ट्रस्ट पुरता संबंध होता आणि मला त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याची काही माहिती नाही। पण मी त्या दिवशीही खबरदार पुढारीचा जो वृत्तसंपादक होता दत्तात्रय खेमनार, या खेमनारची त्याला जी काही पत्र पाठवली होती महिला आयोगाच्या डेसिग्नेशनसह आणि पोलिसांना जे आदेश देऊन की सुमोटोसह याच्यावर गुन्हे दाखल करून घ्या आणि त्याला दबाव आणला होता आणि तो चाकणकरांनी दबाव आणला होता, याचे सगळे पुरावे आता पुढे आलेले आहेत। आणि चाकणकर कशा पद्धतीने या माणसाला पाठीशी घालत होत्या, ज्योतिष सांगणं एक वेगळी गोष्ट आहे आणि तंत्रमंत्र विद्या करणं एक वेगळी गोष्ट आहे। हे तंत्रमंत्र, काळी जादू, अघोरी विद्या हा सगळा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कृती आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करत असताना जर एकीकडे सोशल मीडियावर मी माझ्या नवऱ्याची पूजा करत नाही तर माझे यजमानच माझी पूजा करतात, मी किती सुधारणावादी विचारांची आहे असं सांगणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षा फक्त त्यांच्या पदराने ते पाय पुसत नाहीत तर त्यांच्या पायाशी अक्षरशः लोळण घेतात। विशेष गोष्ट की जेव्हा आम्ही काल 2 दिवस, कालचा नवीन वर्षाचा सण होता त्यामुळे मी त्यावर काही फार बोलू नये असं म्हणून मी कालचं मौन बाळगलं होतं, पण कालची महत्त्वाची घटना, ज्या काही गोष्टी मी एकत्रित करत होते, ज्यात त्याची अनेक प्रकारची बेनामी संपत्ती, ज्याच्यातले अजून काही डिटेल्स आहेत, त्यामुळे मी ते थांबली आहे। मी 2 दिवसांनी पुन्हा पत्रकार परिषद घेईल आणि त्यावरचे डिटेल्स काढेन। पण महत्त्वाची गोष्ट अशी की या तंत्रमंत्र आणि अघोरी विद्या म्हणजे नाशिक, इंदोर, मग तिकडे नलखेडा आणि मग गुवाहाटी, कामाख्या असा सगळा तो प्रवास आहे। या सगळ्यांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा पुढे असतात हे फार गंभीर आहे। काही पीडित महिलांशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला तेव्हा पीडित महिलांनी सांगितलं, बघा पहिल्यांदा तर त्या असं म्हणाल्या की नाही माझा काही व्यक्तिगत संबंध नाही, परंतु अगदी खरातांचे वडील वारले तेव्हा चाकणकर होत्या, खरातांच्या पोरीचं लग्न जमलं तेव्हा चाकणकर सगळ्यात पुढे होत्या, खरातांची भाची चाकणकरच्या घरात राहते, खरात आणि चाकणकर यांचे फायनान्शियल काही डॉक्युमेंट्स तेही मी 2 दिवसात पुढे आणेन। पण या सगळ्यांमध्ये अत्यंत गंभीर आणि धक्कादायक गोष्ट जी मला काल कळली, मी पीडितांचं नाव इथं डिस्क्लोज करू शकत नाही, पण एका पीडितेने सांगितलं की ताई चाकणकर बाई स्वतः तंत्रमंत्र विद्या करायच्या, त्या तंत्रमंत्र विद्या कशा करतायत तर एक फोटो मी आपल्याला दाखवला पाहिजे, तसे तर खूप फोटो आहेत पण जो ठळक फोटो आहे तो त्याची तारीख सह दाखवते आणि मग पुन्हा पुढे हा फोटो सगळ्यांनी बघितला, आपण सगळ्यांनी हा फोटो सगळ्यांनी बघितला, याचा अर्थ की सरेंडर करणे, की कशा पद्धतीने स्वतःचा सत्सत विवेक हरवून त्या सरेंडर करतात। आता हे सरेंडर करून झाल्यानंतर त्या पुढे काय करतात की या सगळ्यांच्या मध्ये त्या म्हणाल्या की नाही नाही आमचं काय, मला काही देणं घेणंच नाही, मी फक्त ट्रस्टवर होते। हा फोटो काल सगळ्यांनी बघितलेला आहे पण पुन्हा एकदा माध्यमांना दाखवला पाहिजे।